तर आंध्र प्रदेशातल्या कुर्नूलमध्ये झालेल्या बस दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। बसमध्ये असलेल्या 234 मोबाईल्समुळे ही घटना घडली असं कळतंय। हैदराबादवरून बंगळुरूतील एका ई-कॉमर्स कंपनीला ट्रॅव्हल्सद्वारे हे मोबाईल पाठवले जात होते। मोबाईलच्या बॅटरीमुळे आग झपाट्याने पसरली असावी असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। तर बसला आग लागल्यानंतर बॅटरी फुटण्याचे आवाज आल्याचं प्रत्यक्षदर्शींनीही सांगितलंय। दरम्यान या बस दुर्घटनेमध्ये एकूण 19 प्रवासी आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। सध्या मृतांची डीएनए चाचणी केली जाते। रिपोर्ट्स आल्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सुपूर्द केले जातील। पुढची बातमी आहे नक्षल्यांच्या बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगडमधून। राष्ट्रीय ध्वजासाठी जीव गमावणाऱ्या तरुणाबद्दल सरकारच्या कमालीच्या अनास्थेची। माओवाद्यांशी हिमतीनं लढा देणाऱ्या छत्तीसगडमधल्या एका गरीब आदिवासी तरुणाकडे तिथले पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार दुर्लक्ष करते का असा सवाल उपस्थित झालाय। देशामध्ये अंतिम घटका मोजत असलेला माओवाद काही घटनांमुळे पुन्हा दंडकारण्यामध्ये जम बसवणार का असाही प्रश्न जन्माला घालणारी एक घटना इथे घडली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया। तारीख 15 ऑगस्ट 2025